ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी मैदानात उतरलेले छगन भुजबळ सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांची राजकीय कारकीर्द असो किंवा ओबीसी नेते म्हणून असो, भुजबळांनी स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे, हे मात्र नक्की. असं सांगितलं जातं की भुजबळ राजकारणात यायच्या आधी भाजी विक्रेता होते आणि त्यामुळे भाजी विक्रेत्यांपासून ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांपर्यंतचा प्रवास आणि ओबीसी नेते म्हणून त्यांनी निर्माण केलेली स्वतःची ओळख याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना. तुम्ही पाहताय टीओडी मराठी. माझ्या मोठ्या भावाने खूप कष्ट घेतले. भाजी आणून माझगावच्या फुटपाथवर आम्ही विकायचो. खूप काही सहन केलं. हळूहळू व्यवसाय वाढत राहिला. भाऊ पहाटे 3 वाजता जायचा, मी 5 वाजता जायचो. त्यानंतर मोठ्या मोठ्या कंपन्यांचे कॉन्ट्रॅक्ट मिळायला लागले. ट्रक भरून भाजी पाठवू लागलो. खूप कष्ट घेतले. हे शब्द छगन भुजबळ यांचेच आहेत, जे त्यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवसादिवशी जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यात सांगितलं. अर्थात ते एक भाजीपाला विक्रेते होते आणि त्याच दरम्यान त्यांच्या कानावर त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं पडायची आणि तेव्हापासूनच भुजबळांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भुजबळांच्या आक्रमकतेनेच त्यांना ओळख मिळवून दिली. ते शाखा प्रमुख झाले. त्यांच्यावर जनसमुदायाचा प्रभाव वाढत गेला आणि त्यामुळं त्यांची 1960 मुंबई महापालिकेवर निवड झाली. 1973 ते 84 या दरम्यान ते महापालिकेत विरोधी पक्षनेता म्हणून काम करत होते. 1985 मुंबईचे महापौरपद भूषवले. मुंबईमध्ये शिवसेनेचा प्रभाव वाढताना दिसत होता. बाबरी मस्जिद प्रकरणी शिवसेना आक्रमक भूमिका घेत होती आणि त्याचा फायदा असा झाला की 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले. त्यावेळी शिवसेना एकमेव मोठा विरोधी पक्ष होता. शिवाय छगन भुजबळ यांनी 1985 पासून मंडल आयोग लागू करण्याची मागणी सुरू केली होती. 1990 मंडल आयोग लागू होत असताना बाळासाहेब ठाकरेंनी विरोधाची भूमिका घेतली होती आणि अशातच 52 आमदार निवडून आल्यानंतर विरोधी पक्षनेतेपद आपल्याला मिळेल अशी भुजबळांची आशा होती. मात्र ते मनोहर जोशी यांना देण्यात आलं. त्यामुळे या दोन्ही गोष्टी घडल्या आणि भुजबळांनी 1991 नागपूर अधिवेशनात 9 इतर नेत्यांना घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी त्यांच्या बंगल्यावर हल्ला करण्याचा शिवसैनिकांनी प्रयत्नही केला होता असं सांगण्यात येतं आणि तेव्हापासून ते 2023 पर्यंत ते पवारांसोबतच होते. त्यांच्या पक्षबदलामुळे मुंबईत त्यांना थांबणं कठीण झाल्याने त्यांनी त्यांचा मोर्चा नाशिककडे वळवला. येवल्यामध्ये आणि नाशिकमध्ये त्यांनी अनेक कामं केली. नाशिक मुंबई रस्त्याचं चौपदरीकरण केलं. नाशिकची द्राक्षे आणि वाईन उद्योग जगाच्या नकाशावर नेले. येवल्याच्या पैठणीला बाजारपेठ मिळवून दिली असं जाणकार सांगतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युती सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवाय गृह आणि पर्यटन ही दोन्ही खाती देखील सांभाळली. 2002 विधान परिषदेवर बिनविरोध त्यांची निवड झाली. 2002 आणि 3 या कालावधीत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्रीपद त्यांनी सांभाळलं. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भुजबळ ओबीसी नेते कसे बनले. भुजबळ काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी पक्षातील ओबीसी समाजाची पोकळी भरून काढली. काँग्रेससारख्या मोठ्या पक्षात आपलं वजन वाढवण्यासाठी भुजबळांनी मोर्चे बांधणी सुरू केली. 1992 साली त्यांनी समता परिषदेची स्थापना केली. शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. शिवाय मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भुजबळांचा मंडल आयोगाला पाठिंबा होता. मंडल आयोग लागू होताच भुजबळांनी जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली. 2010 सुप्रीम कोर्टात समता परिषदेकडून जनगणनेसाठी याचिका दाखल करण्यात आली होती आणि हा मुद्दा संसदेत देखील मांडला गेला होता. जातीनिहाय जनगणनेसाठी समर्थन मिळवलं आणि गोपीनाथ मुंडेंच्या साथीनं भुजबळांनी 100 खासदारांचं पाठिंबा असणारं पत्र मिळवलं आणि सर्वपक्षीय दबावानंतर 2010 युपीए सरकारकडून जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली. ओबीसी जनगणनेसाठी भुजबळांनी राष्ट्रीय पातळीवर आपली ताकद दाखवून दिली. सरकारला जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घ्यावाच लागला आणि तेव्हापासूनच भुजबळ एक ओबीसी चेहरा म्हणून ओळखले जाऊ लागले. यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप देखील भुजबळांवर झाले. त्यातीलच एक मोठा आरोप होता ज्यामुळे भुजबळांना जेलमध्ये जावं लागलं होतं. तो म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळा. यामध्ये छगन भुजबळ यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद असताना जारी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या कंत्राटातून भुजबळ यांनी कुटुंबियांच्या कंपन्यांना मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लाचेच्या स्वरूपात दिल्याचा आरोप होता. त्यामुळे भुजबळांना 2016 अटक झाली. जवळपास 26 महिने ते तुरुंगात होते. त्यानंतर भुजबळांची सुटका झाली आणि भुजबळ पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाले.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये त्यांनी राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि त्यानंतर जे काही झालं ते आपल्याला माहितीच आहे. शिंदे सरकार फुटलं आणि यानंतर पाठोपाठ अजित पवार गट देखील फुटला आणि भुजबळ अजित पवार गटात सामील झाले. आता ते मंत्रिपदी देखील आहेत आणि आता शांत असणारे भुजबळ आता ओबीसींच्या बाजूने आक्रमकपणे उभे राहिलेत हे मात्र नक्की आणि सरकारच्या विरोधात ओबीसीच्या आरक्षणासाठी लढताना दिसत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. आता पुढे काय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुर्तास तरी या व्हिडिओत आपण इथेच थांबूया आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी TODच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.